एके दिवशी अनन्या बागेत झोपाळ्यावर बसली होती. ती हलक्या हातांनी झोपाळा पुढे पाठी हलवत होती. अनन्या आश्चर्यचकित झाली. आई, झोपाळा स्वतःच जोरात हलतो आहे. आई हसून म्हणाली, बाळा, हेच रेझोनन्स किंवा अनुनाद आहे. अनन्या, अनुनाद म्हणजे काय आई? आई म्हणाली, जेव्हा एखादी वस्तू तिच्या नैसर्गिक तालावर नॅचरल फ्रीक्वेन्सी हलवली जाते, तेव्हा ती जास्त जोरात हालते. त्याला रेझोनन्स म्हणतात. अनन्या, म्हणजे माझ्या उड्या आणि झोपाळ्याचा ताल जुळला आहे का? आई म्हणाली, अगदी बरोबर. फ्रीक्वेन्सी जुळल्यावर वस्तूला ऊर्जा जास्त मिळते आणि ती जोरात हालते. अनन्या, ही एनर्जी कुठून येते? आई म्हणाली, बाळा, ती एनर्जी तुमच्या हालचालीतून येते. जेव्हा ताल जुळतो, तेव्हा एनर्जी एफिशियंटली वस्तूपर्यंत पोहोचते. अनन्या विचार करते, हे फक्त झोपाळा पुरते का? आई हसून म्हणाली, नाही बाळा, संगीत वाद्यांमध्ये देखील रेझोनन्स वापरतात. जसे गिटार, फ्लूट, पियानो आवाज जास्त जोरात येतो. आई पुढे म्हणाली, रेझोनन्स फिजिक्समध्ये व्हायब्रेशन्स, वेव्स, फ्रीक्वेन्सी, अँप्लिट्यूड यांच्यावर आधारित आहे. उदाहरणार्थ, जर पुलाची नॅचरल फ्रीक्वेन्सी वाऱ्याच्या तालाशी जुळली, तर तो खूप कंपित होऊ शकतो. म्हणून इंजिनियर्स ब्रिज डिझाइन करताना रेझोनन्स लक्षात घेतात. अनन्या आनंदाने म्हणाली, तर रेझोनन्स म्हणजे योग्य तालावर एनर्जी जास्त मिळणे आणि वस्तू जोरात हलणे. आई म्हणाली, हो बाळा, रेझोनन्स आपल्याला संगीत वाजवायला, वेव्स समजायला, ऊर्जा नियंत्रित करायला आणि सुरक्षितपणे इमारत बांधायला शिकवते. त्या दिवशी अनन्याला रेझोनन्सची जादू आणि विज्ञान दोन्ही सोप्या पद्धतीने समजली. आमच्या कथा आवडत असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवीन कथा मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा.